नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे. तर आम्ही गुरुवारी गेलो होतो केंद्रामध्ये. मस्त मार्गदर्शनामध्ये एकदम छान अशी मार्गदर्शन आम्हाला करण्यात आलं. अनुभव सांगितलं गेलं. तर तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे खूप अंगावर काटे येण्यासारखा असा अनुभव होता. त्याच्यामुळे म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करूया. तर अनुभव असा आहे, स्वामींचा अनुभव आहे. एवढं छान म्हणजे दोघे नवरा बायको असता, आजोबा राहता आणि त्यांची एक नात राहते. तर दोघे नवरा बायको जे आहेत ते फिरायला जातात. फिरायला गेल्यामुळे जे समुद्राच्या काठेवरती म्हणजे तिकडे पाणी येऊन आणि त्या लाटामध्ये त्यांची जी छोटीशी नात आहे ते पाण्याने वाहून जाते. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये वाहून जाते. आल्यावर म्हणजे तिकडं खूप प्रयत्न करतात ते, पण तिला वाचू शकत नाही. नंतर ते गार्ड्स वगैरे येतात, सगळं चेक करून पाहिलेलं असतो, पण तरीही त्या म्हणजे मुलीचं, नातूचा, त्यांच्या नातीचं काही पत्ता लागत नाही. खूप रडता. एकुलती एक त्यांना म्हणजे मुलगी होती आणि हार्डली 3 ते 4 वर्षाची अशी या दरम्यान होती. खूप म्हणजे लहान होती, बोबडं बोलायची एकदम अशी. आणि म्हणजे थोडंसं रडणं, हे संताप करून घेणं, सगळं हे झालं. त्याच्यानंतर म्हणजे आल्यानंतर सुद्धा ते जे आजोबा आहेत त्यांना असं एक असतो ना की आपल्या घरातलं एक छोटंसं बाळ जो हसत खेळत राहायचं, वेगळं वातावरण असतो आणि तर मग ते गेल्यावर घर कसं सुन्न पडून जातं. मग ते घरीच बसायचे नाही, सारखं बाहेर बाहेर फिरायचे. घरी त्यांना येऊन बसायची याची इच्छाच होत नव्हती. मग आई वडील जे आहे ते पण आपलं रोजच्या रेग्युलर कामामध्ये एकदम निराश, जसं घरचं वातावरण एकदम खूप बिघडलेला होता, सगळं त्या टेन्शनमध्ये, दुःखामध्ये. त्याच्यामुळे मग असंच एके दिवशी फिरत फिरत ते गुरुमाऊलींची तिकडे मार्गदर्शन होणार होतं. ॲक्च्युली गावोगावी जसं आपले गुरुमाऊली जातात, तिकडे मार्गदर्शन करतात, भेट देतात. तर भेट म्हणजे त्या ठिकाणी जाऊन भेट दिली जाते, लोकांशी बोलणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना स्वामीबद्दल सांगणं. जसे आपले गुरुमाऊली जातात तर तिकडं त्या गुरुमाऊलींचा सोहळा होता. तर जायचं होतं त्यांना भेट देण्यासाठी आणि आधी जसं डेकोरेशन मंडप वगैरे सगळं मारलं जातं, ते सगळ्या गोष्टी होत होत्या तिकडे. तर जसं आपलं बॅनर वगैरे लावलेलं जातं की इकडे तुमची जे प्रश्न आहे इकडे नक्कीच सुटणार आहे, असं काहीतरी एक ओळ त्या बॅनरवरती लिहिलेली होती. तर ह्या बाबांनी ती जी लाईन आहे ती वाचली आणि ते मग गेले तिकडं. जे सेवेकरी आहे त्यांना भेटले, त्यांना बोलले की मला माऊलींशी भेटायचं आहे. असं लिहिलेलं आहे इकडे ह्या बॅनरवरती की इकडे आल्यावरती तुमचा प्रश्न सुटला असं समजा, म्हणून तुमची समस्या सॉल्व्ह होऊन गेली असं. तर मला पण माझं जे प्रश्न आहे ते सोडून मला पाहिजे, तर मला भेटायचं आहे गुरुमाऊलींना. आता ते सेवेकरी सांगते ते की ठीक आहे, आता उद्या बघूया आपण त्यांना वेळ भेटतो का नाही, कसं किती गर्दी राहणार आहे, त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देऊ. मग ते सकाळी 6 वाजताच येऊन तिकडे हजर होते. ते सेवेकरी बघत होते, कारण आदल्या दिवशी येऊन हे आजोबा विचारून गेले होते. तर तिकडे 6 वाजता त्या मंडपामध्ये ते हजर होतं. दुपारचे 3-4 वाजले गेले तर अजूनही म्हणजे माऊली फ्री होत नव्हते, कारण गर्दी खूप असून जाते. आणि ते आता परत हे जाऊन तिकडं त्या सेवेकरांनी सांगितलं की नाही, मला कसंही भेटायचं आहे माऊलींना. तर त्यांनी म्हणलं की आता गर्दी तर भरपूर आहे, बघूया मग आता काय होणार आहे काय नाही. मग अचानक त्याच्यामध्ये थोडंसं वेळ भेटला वाटतं. एका सेवकारीने सांगितलं की काल एक आजोबा आले होते आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर मग माऊलींशी ते भेटले. माऊलींशी भेटले आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की काय झालेलं आहे. त्यांनी प्रश्न केला तर ह्यांनी सांगितलं की माझी एक नात आहे 3 ते 4 वर्षा दरम्यानची आणि समुद्राच्या लाटामध्ये ती वाहून गेलेली आहे असं. म्हणजे आता एक 15-20 दिवस झाले असतील त्या गोष्टीला. तर आता मला माझी नात कशीही पाहिजे, कारण तुम्ही इकडे लिहिलेलं आहे की इकडे प्रत्येक गोष्टीचं समाधान भेटणार आहे तुम्हाला. तर मला कसंही करून मला माझी नात पाहिजे. तर माऊली सांगतात त्यांना की आता आजोबा तर हट्ट धरून बसलेले आहेत, तर माऊली काय करणार आहे त्याच्याबद्दल. तर माऊलींनी सांगितलं की ठीक आहे बाबा, तर तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्हाला रोज अगरबत्ती लावायची आहे एक, आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला ती स्वामी नामाचा जप करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं की रोज एक अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींचा जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ असं जप करायचं आहे, जोपर्यंत ती अगरबत्ती संपत नाही. 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. नक्की तुमची जी नात आहे घरी येणार आहे. तर ते बाबा सेवा करायला सुरुवात केली त्यांनी. तर 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, त्यांना काही त्याचा परिणाम काही दिसून आला नाही, कारण त्यांची नात काही आली नाही, त्यांचा काही समाचार निरोप आला नाही. तर परत
38 दिवस झाले, 30 दिवस झाले, 25 झाले, 30 झाले, 38 झाले, सगळे दिवस गेले. 39 दिवस झाले. शेवटी मग त्यांना असं वाटलं की नाही, आज तर शेवटचा आहे, उद्या एकच दिवस आहे फक्त. आज तर म्हणजे उद्याचा शेवट एकच दिवस आहे, आज 39वा दिवस आहे, अजून काही रिझल्ट नाही, म्हणजे नाही होणार असं. मग त्यांना असं थोडंसं संताप येतो, राग येतो, थोडासा दुःख वाटतं त्या गोष्टीचा की नाही झालं बाबा आपल्याकडून. मग ते त्या दिवशी नाही करत 39व्या दिवशी, आणि तसंच येऊन झोपी जातात की नाही, हे सगळ्या गोष्टी खोटं आहे, असं काही होणार नाही. मग येऊन ते झोपी जातात, आणि त्याच्यानंतर परत त्यांना असं झोपल्यानंतर असं त्यांना काहीतरी जाणीव होते, आणि त्यानंतर परत ते उडता आणि परत ते सेवा करू लागतात. म्हणजे ती सेवा सगळेच करतात घरातले. मग परत त्यांनी एकमेकाची समजूत घालून की नाही, आपण एवढं दिवस केलेला आहे, तर अजून 2 दिवस ठीक आहे, आज आणि उद्या 2 दिवस करून पाहूया आपण. तर परत ते सेवेला बसता, सगळं होऊन जातं. तर 39 दिवस पूर्ण संपून जातं, 40वा दिवस लागतो. तर 40वा दिवस संपण्याच्या आधी त्याच दिवशी रात्री अचानक सगळे जेवण वगैरे करून मस्त झोपी जाता, आणि अचानक 2 वाजता ठकठक करायचा आवाज येतो. बाबा जाता हळू, घरातले सगळे लोक उठतात की एवढ्या रात्री कोणी आवाज करत आहे, बाहेर कोणी चोर वगैरे, काही डाकू वगैरे असं तर नाही आहे ना काही. त्याच्यामुळे मग ते सगळे थोडे घाबरलेले असतात. त्यांनी बाबा सांगता की त्यांच्या मुलगा आणि मुलगी की मुलगा आणि जे सून आहे की तुम्ही मधी राहा, मी आधी उघडतो, बघतो काय आहे काय नाही. मग त्यांना मधी पाठवलं जातं, आणि बाबा जाऊन दार उघडता. तर दार उघडता तर काय, म्हणजे त्यांची जी नात आहे ती दारामध्ये थांबलेली असते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांची सेवा होण्याच्या आधी, म्हणजे पूर्ण 40 दिवस संपलेही नाही अजून, आणि त्यांची नात जी आहे ती घरी आलेली नसते. 40 दिवस म्हणजे 1.25 महिन्याचा विचार करा. आणि जेव्हा त्यांची नात पाण्यामध्ये वाहून गेलेली असते, तेव्हा 15-20 दिवसानंतर ते स्वामीकडे जाता सेवा घ्यायला. म्हणजे ऑलमोस्ट 2 महिनेपर्यंत त्या मुलीचा पत्ता नसतो. आणि अचानक म्हणजे ती त्यांची जी नात आहे ती समोर येऊन जाते, आणि एकटी असते ती, रात्रीच्या 2 वाजता दारामध्ये असते. मस्त उघडून मग त्यांना घेतलं, आणि बाबा किती दिवसापासून तिला बघितलं नव्हते, आणि त्यांची जी खुशी आहे की माझी सेवा मला लाभली, माझी नात मला भेटली, म्हणून ते तिला गळ्याला लागता, रडता. तिचे आई वडील बघता, रडता, कुरवाळता, तिला जीव लावता. म्हणजे खूप एक, जेव्हा सांगत होते केंद्रामध्ये, मला आत्ताही काटे येतात अंगावरती, तर केंद्रामध्येही सुद्धा आता काटे येत होते अंगामध्ये. आणि नंतर जेव्हा ती आली तेव्हा तर स्वामींचे भास झालाच त्यांना, म्हणजे की नाही आहे, स्वामी आहेत, गुरुमाऊली आहेत, ही सगळं सत्य आहे. एक असतो ना, जेव्हापर्यंत आपल्यासोबत ती घटना घटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला भरोसा पटत नाही अशा गोष्टीचा. कोणी सांगितलं हां ठीक आहे असं होऊन जातं वरच्यावर, पण जेव्हा तुमच्यासोबत समोर घडणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचा विश्वास पटणार आहे. अक्षरशः अंगावर काटे आले होते माझ्या. म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि मग असंच खेळत खेळत 3-4 वर्षाची, म्हणजे ती लहानच आहे अजून, तेवढं क्लिअरली तिला बोलता येत नाही, काही नाही, बोलता येत नव्हतं तिला तेवढं. तर अचानक तिला चांगलं बोलायला येऊ लागलं, अचानक असं, म्हणजे आधी जशी बोलायची त्याच्यापेक्षा चांगलं बोलू लागली ती. आणि 1-2 दिवसानंतर त्यांना बाबा घरचे सगळे असं विचारू लागले, बेटा तू एवढे दिवस कुठं होती, काय करत होती, मग तुला कोणी खाऊ दिलं, कोणी पाणी वगैरे दिलं, तू कुठे राहिली एवढे दिवस. तर त्या बाळानं म्हणजे अक्षरशः जे त्यांना सेवा दिली गेली होती त्याची एक फोटो पण दिली होती, गुरु माऊलींचा आशीर्वाद म्हणून, असं जे आपण माऊलींचे फोटो वगैरे असतो, तर ती फोटो तिकडे ठेवलेली होती. आणि तो बाळ टेबलवर चढून, पलंगावर चढून तो हे त्यांची जे फोटो होती स्वामीची, माऊलीची, ते माऊलीची फोटो घेऊन तो बाळ सांगतं की बाबा तुम्ही विचारत होतं ना, मला ह्यांनी खाऊ घातलं, मला ह्यांनी पाणी दिलं प्यायला, ह्यांच्याकडे मी होती. म्हणजे तुम्ही समजू शकता की काय चमत्कार आहे, आणि काय आहे त्या गोष्टी. मला खरंच आता अंगावर एकदम असे काटे येऊ राहिलेत. म्हणजे आपले जे माऊली आहेत समुद्रामध्ये, म्हणजे जसं क्षीरसागरमध्ये आपले कोण बसतात, नारायण बसतात, तर नारायणाच्या स्वरूपामध्ये आपले माऊली दुसरं तिसरं कोणीच नाही, हे साक्षात स्वामी समर्थ आहे, साक्षात नारायण आहेत आहे आपले. तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात सेवा जर दिली गेली आहे, काही त्रास आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काही गोष्टी होत नाही आहे, तर तुम्ही केंद्रामध्ये जा, दिंडोरीला जा, गुरुपीठला जा, कुठेही जा, सेवा घ्या, आणि सेवा करा, पण तेही मनाने करा. तुमची आत्मीयता असली पाहिजे. तसं
थोडंही संदेह न करता तुम्ही करा आणि बघा तुमचं नक्की तुम्हाला देवांची साथ लाभणार आहे. आपले गुरुमाऊली नक्की नक्की तुम्हाला साथ देतील. म्हणजे त्यावेळेला त्या बाबांना खरंच वाटलं की नाही, हे गुरुमाऊलीची म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर ते मग अक्षरशः म्हणजे माऊलींचे भक्त होऊन गेले आणि त्यांनी माऊलींना स्वतःचा गुरु करून घेतलेला आहे, की त्यांना आयुष्यामध्ये एवढं मोठा त्यांना अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा. तर लगेच जाऊन त्यांनी गुरुमाऊलींना धन्यवाद केला आणि त्यांना स्वतःचा गुरु करून घेतले. अशाच प्रकारचे चांगले चांगले अनुभवसाठी, स्वामीशी जुळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.